आजकाल बऱ्याच महिलांना एस्पेशली मध्यमवयीन म्हणजे 35 ते 55 या एज ग्रुपमधल्या महिलांना फायब्रॉइडची समस्या असते. तर त्याचं आयुर्वेदात काय वर्णन आहे आणि त्याच्यावर काय उपचार करता येतात? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार मेस्त्री आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर फायब्रॉइड म्हणजे तुमच्या गर्भाशयाच्या भिंतीत म्हणजेच वॉलमध्ये मांसाची एक गाठ तयार झाल्यासारखं ते असतं आणि ते जनरली आयुर्वेदानुसार रस, रक्त आणि मांस या 3 धातूंच्या दृष्टीमुळे होत असतं. याच्या मागची विविध आहार आणि विहारातली कारणं तर आहेतच, पण त्याच्यातलं एक मुख्य कारण म्हणजे चिंता असं आहे. आणि रसधातूची दृष्टी ही चिंतानामच्या अतिचिंतनात असं त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. म्हणजे जास्त चिंता आणि विचार केल्यामुळे किंवा अँझायटीचा इश्यू अनेक वर्ष असल्यामुळे रसधातू दृष्टी होऊन रजाचे म्हणजेच पिरियड रिलेटेड वेगवेगळ्या प्रॉब्लेमला सुरुवात होते आणि मग नंतर फायब्रॉइड सारख्या गोष्टी होतात. याचं मुख्य लक्षण म्हणजे बऱ्याच महिलांमध्ये पिरियड फ्लो जास्त असणं पाळीच्या वेळेस आणि तो रक्त थांबत नाही असे त्यांची कंप्लेंट असते. आणि यावेळेस मग ऑपरेशन हाच त्यांना इलाज सांगितला जातो. पण बऱ्याच महिलांमध्ये जर त्यांना हिमोग्लोबिन कमी आलेलं नसेल आणि थकवा आलेला नसेल फारसा, तर आयुर्वेदिक उपचारांनी फायब्रॉइडचा साईज कमी होतो आणि ब्लिडिंगही थांबतं. तर तुम्हाला जर फायब्रॉइडचा त्रास असेल तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरशी संपर्क करा आणि त्याच्यावर व्यवस्थित उपचार करून घ्या. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.